या क्रिकेटच्या पंढरीमधला एक आगळं वेगळं स्थान भरत राठोडचं सुद्धा आहे. मोठा फटका खेळला जातोय. कृष्णा सातपुते थांबणार नाही. वेलकम फॉर कृष्णा सातपुते. कृष्णा सातपुते नावाचं रसायन हे आहे, ताकदीचं आहे. चेंडू समोर नजरेसमोर आला की तो सीमारेषेवरती जाणार. आणि ही खऱ्या अर्थानं कृष्णा सातपुतेची ओळख आहे. गेली कित्येक वर्ष हा खेळाडू सातत्यपूर्ण कामगिरी करतोय. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक रेकॉर्ड्स आपल्या नावावरती नोंदवतोय आणि अनेक टेनिस क्रिकेटरचे चाहत्यांमध्ये एक नंबरचा स्टार खेळाडू म्हणून ज्याला ओळखलं जातं तो कृष्णा सातपुते मैदानात. परत हा मात्र चेंडू सरळ भिरकावून गेलेला सीमारेषेच्या बाहेर. पहिला षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. 4+6=10 हा हिशोब जर मगाशी मुनाफ 11 संघाच्या खेळाडूंनी केला होता तर कृष्णा सातपुते कसा मागे राहील. कारण एकीकडे आपण पाहिलं तर जर मुनाफ 11 आक्रमक खेळू शकतो तर कृष्णा सातपुते त्या आक्रमक खेळणाऱ्या शाळेचा खऱ्या अर्थानं प्रिन्सिपल आहे असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही. खेळला तो लास्ट बॉललाच लागला म्हणून तुला फोन गावाला नाही लागले. अक्षय जैन मला या ठिकाणी कळवतात की 4 चेंडू अद्यापर्यंत झाले आहेत. 10 धावांकवरती आले आणि परत तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवरती धावा आल्या. आक्रमकता ही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाला नामोहरण करणारी असावी त्याचं उत्तम उदाहरण कृष्णा सातपुतेचा बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावसंख्या वाढणार आहे. 16 धावा धावफलकावरती लागल्या. जिंकण्यासाठी 67 धावांचं आव्हान. आणि हा असा खेळाडू आहे जो रियाजाशिवाय सुद्धा मित्रांनो सुरुवात करू शकतो. आणि या खेळाडूची हीच खासियत आहे. हाईट पडण्याची नाही तर उपाशी ही कृष्णा सातपुतेने आणलेली रणनीती आज टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. आणि त्या युनिव्हर्सिटी मधला हा प्रिन्सिपल मैदानामध्ये खऱ्या अर्थानं अफलातून कामगिरी करू शकतो. मोठा फटका आणि ह्या वेळेला सरळ पाहिले सीमारेषेच्या बाहेर. लागोपाठ तिसरा षटकार कृष्णा सातपुतेच्या बॅटमधून. भरत राठोडला या वेळेला सुरुवात चांगली झाली तरी शेवट गोड होत नाहीये. आणि षटक क्रमांक पहिल्या मध्ये आपण पाहतोय शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 22 धावा येत आहेत. तर यानंतरच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर विधानसभा उपाध्यक्ष निशांतजी गायकवाड आणि यांच्या शुभस्ते नाणेफेकीचा कौल होईल. यानंतर होणार एक जबरदस्त सामना ऋषिकेश वैद्य संजय शिरवणे प्रतिष्ठान अर्थातच सँडी एस टी दादर संघासाठी तर दुसऱ्या बाजूला स्टार सीसी प्रभात देवी रोहनजी यांच्या संघासाठी असणार आहे. गौतम आकरे दांडी पालघरचा खेळाडू नाणेफेकीचा कौल करतोय. यानंतरच्या करतायत निशांतजी. नाना आकाशाकडे जात आहे. नाणेफेकीचा कौल येतोय. जिंकला जातो तो दांडी पालघर संघाच्या माध्यमातून. गौतम आकरे जिंकतात. नाणेफेकीचा कौल निर्णय कळवा. तर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. तर प्रथम क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर किती धावांपर्यंत थांबवण्याचा विरोध आहे समोरच्या संघाने पाहिलं तर बलहटले आहे. तर तो पण मारतो संस्कार धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न होणार आहे. तुमचा संघ देखील पाहिला तर